सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. 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 बंधू भगिनीची सेवा करिता वर्ष एक गेले. बंधू भगिनीची सेवा करिता वर्ष एक गेले. वर्ष एक गेले, कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. प्रीतिपणाचे तेज पाहुणे दूर समालेले. प्रीतिपणाचे तेज पाहुणे दूर समालेले. दूर समालेले, कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग यशाया याचा 65वा अध्याय वचने 21 ते 24. यशाया याचा 65वा अध्याय वचने 21 ते 24. ते घरे बांधून त्यात राहतील, द्राक्षाचे मळे लावून त्याचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील. ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील. असे व्हावयाचे नाही, कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताचे श्रमाचे फळ पूर्णपणे भोगीतील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत. संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत, कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्याजवळ राहतील. त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन. ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन. असे होईल. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, आजचा दिवस आम्ही पाहतो की आम्हा प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे. केवळ आमच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी हा महत्वाचा दिवस आहे की ज्याची आम्ही वाट पाहत होतो की 2025 वर्ष जे आहे ते आमच्या आयुष्यामध्ये यावं. आणि आज तो दिवस प्रभूने एक नवीन वर्ष, एक नवीन वेळ आमच्या आयुष्यामध्ये आम्हा प्रत्येकांना द्याबद्दल त्या देवाचे आम्ही धन्यवाद करूया. प्रियांनो, आम्ही पाहतो की यशायाचा जो ग्रंथ जो दिलेला आहे त्या ग्रंथामध्ये इस्रायलला परमेश्वराने अनेक प्रकारचे मोठे आशीर्वाद जे
त्यांनी त्यांच्यासाठी राखून ठेवलेले होते, त्या संदर्भात तो आम्हाला सांगत आहे. एवढंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्त या जगासाठी एक मोठा आशीर्वाद जो दिलेला आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा यशाया ग्रंथामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं. आणि त्याचबरोबर ती परमेश्वराने आमची केलेली सुटका जी आहे त्या सुटकेच्या नंतर प्रभूने दिलेली आम्हाला जी भरभराट आहे त्या संदर्भात आम्हाला या ठिकाणी या वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. जी वचनं आम्ही वाचलेली आहेत त्या वचनामध्ये काही महत्वाचे 4 प्रकारचे आशीर्वाद या वचनामध्ये आम्हाला दिसून येतात, जे आम्ही यशायाचा 65 अध्याय आणि 21 ते 24 जी वचनं आम्ही वाचलेली आहे. यामध्ये पहिला आशीर्वाद जो आम्ही पाहत आहोत आणि तो म्हणजे की परमेश्वराने दिलेलं आम्हाला दीर्घ आयुष्य. तो म्हणतो की ज्या प्रकारे वृक्ष जे आहे ते वृक्ष वाढतात त्याच प्रकारे तुमचं आयुष्य सुद्धा मी करणार आहे, त्याच प्रकारचं दीर्घ आयुष्य तुम्हाला देणार आहे. आणि प्रियांनो, दीर्घ आयुष्यामध्ये उत्तम आरोग्य मिळणं हा सुद्धा एक मोठा आशीर्वाद आहे. आणि म्हणून आम्ही त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया की जर तो आम्हाला दीर्घ आयुष्य देत आहे तर उत्तम आरोग्य सुद्धा आम्हाला त्याच्याकडनंच आम्हाला मिळणार आहे. दुसऱ्या प्रकारचा आशीर्वाद जो या ठिकाणी आम्ही पाहतो आणि तो म्हणजे की परमेश्वर आमचे श्रम जे आहे ते आमचे श्रम आशीर्वादित करणार आहे. आज अनेक लोक श्रम करतात परंतु तरी खूप मोठ्या संकटांना ते सामोरे जात आहे. आणि म्हणून परमेश्वराने श्रम करण्यासाठी ज्या गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत त्या आशीर्वादित असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत. होय प्रियांनो, आज परमेश्वर आमच्या परिश्रमाला जर आशीर्वाद देत आहे मग ती आमची कमाई किती का असणार, परंतु परमेश्वराने दिलेले आशीर्वाद हे कधी व्यर्थ जाणार नाही आणि आमचे श्रम सुद्धा कधी व्यर्थ जाणार नाही. तिसरा महत्वाचा आशीर्वाद यामध्ये आम्ही पाहतो तो म्हणजे की आमच्या कुटुंबामध्ये असणारी जी आमची संतती आहे त्या संततीबद्दल दिलेले आशीर्वाद या ठिकाणी परमेश्वर आम्हाला सांगत आहे. परमेश्वर म्हणतो की संकट तात्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाही, कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्यांच्याजवळ राहतील. कथप्यानो, आज खूप महत्वाचं आहे की जे संतती परमेश्वराने आम्हाला जे दिलेली आहे ती संतती आशीर्वादित राहावी, आमच्याजवळ ती राहावी आणि त्याच प्रकारे ती संतती जी आहे परमेश्वराच्या भयामध्ये वाढावी. आणि म्हणून आज या वर्षामध्ये प्रभू आम्हाला त्या संततीचे आशीर्वाद देत आहे, त्याबद्दल आम्ही परमेश्वराची स्तुती करूया. आणि शेवटचा महत्वाचा जो आशीर्वाद प्रत्येकाला जो हवा आहे तो म्हणजे की ज्यावेळेस आम्ही धावा करतो, प्रार्थना करतो, त्यावेळेस आमची इच्छा असते की त्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळावं. आणि तेच या 24व्या वचनामध्ये सांगितलं आहे की त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन. प्रभू म्हणतो की त्यांची हाक मी ऐकेल, त्या अगोदर मी उत्तर देईन आणि ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन. आणि खरंच प्रियानो, परमेश्वर हा ऐकणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही धन्यवाद देऊया परमेश्वराने दिलेल्या या महान आशीर्वादाबद्दल. प्रार्थना करूया. प्रभू, तू आशीर्वादाचा धनी आहे आणि जे आशीर्वाद तो आम्हाला प्रत्येक दिवशी देतो. प्रभू, मागील या संपूर्ण 2024 मध्ये जे आशीर्वाद तो आम्हाला दिलेस त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो. प्रभू, आजचं नवीन वर्ष दे बापा प्रभू, प्रत्येकासाठी दे बापा, ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादित कर दे बापा प्रभू. ज्या आशीर्वादासाठी ते थांबलेले आहेत ते सर्व आशीर्वाद स्वर्गातून तू मोकळे कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.